महायोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीका यथा तुन्मुनीन्द्र समाकप्य तिष्ठत् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजता जयंती केली स्मरण होय सगळं विद्येचं अधिकरण त्याची वंद श्रीचरण नमस्कार होऊन येते आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याति हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी श्रीसर्गते राहुंग संत श्रेष्ठ ज्यांच्या नावात एवढी ताकद आहे की भगवंताला आपलं मुख बळवावं लागलं, ज्यांच्या कीर्तनात एवढी ताकद आहे
की संतांना सुद्धा समाधान त्यांच्या कीर्तनात लागावं असे नामदेवराय यांचा 4 चरणाचा साधा सरळ मागणी पर अभंग सेवेसाठी निवडला. मी म्हणलं आपण आपले भव्य कीर्तन सोहळ्याचं सप्तच करू, आहे की नाही. मग पहिल्या दिवशी नामपर आणि रूपपर, काल्याच्या आदल्या दिवशी आता 3 दिवस सप्ताह आहे ना आपला महाराज. मग आता कसं कसं करायचं म्हणून घेतलं मागणी पर महाराज. मग आजचा अभंग मागणी पर नामदेवरायांचा 4 चरणाचा साधा सरळ. मागणारे नामदेवराय ज्यांच्याकडे मागितलं तो भगवंत आणि ज्यांच्यासाठी मागितलं ते तुम्ही. मागितलेले नामदेवराय आहे. मागणीचे 3 नियम आहेत. ज्यांच्याकडे मागितलं त्याच्याकडे देण्यासाठी असलं पाहिजे. जे मागितलं ते मागणं योग्य पाहिजे आणि ज्यानं मागितलं त्याचा मागणाऱ्याकडे अधिकार पाहिजे, तर मागणं पूर्ण होतं. आता नामदेवरायांचा एवढा अधिकार आहे, एवढा अधिकार आहे, एवढा अधिकार आहे की नामदेवरायांनी भगवंताला एकच मागणं मागितलं, देवा तू माझा आणि मी तुझा, याच्या पलीकडे मला काही घेणं देणं. एके दिवशी ज्ञानोबराय नामदेवरायांकडे यावे. नामदेवरायाला सांगावं, नामा मला तीर्थयात्रेला जायचं आहे आणि माझी अशी इच्छा आहे की तुम्ही माझ्यासोबत यावं. नामदेवराय म्हणले आपलं ठरलंय, म्हणले देवासोबत, मी त्याचा आणि तू माझा, आहे की नाही. त्याच्या पलीकडे आपण कोणाकडे जात. ज्ञानोबराय म्हणले जसं तू त्याचा आहे ना तसं मीही त्याचाच आहे, सखा माझा ज्ञानेश्वर. पांडुरंग म्हणले खरंय ना, मग त्यांची इच्छा तर जा ना सोबत. नामदेवराय म्हणले देवा तू म्हणतोयस ना तर जातोही, तुझी आज्ञा आहे ना तर जातोही, पण देवा मी भक्त तुझा आहे. मी 33 कोटी देवाच्या दारातलं जरी फिरलो ना ते दर्शन त्याचंच घेणार. कटेवरी करे नाही चाते वाचे, दर्शन आहे देवा. आपला एकटा तू आहेस, तुझ्या पलीकडे आपण कुणाला मानित ना. आपलं कसं आहे तो, आपलं सोमवारी महादेव, मंगळवारी आंबाबाई, बुधवारी ठेवती, गुरुवारी दत्तकी, लगेच रविवारी खंडोबा, असं असतं महाराज. आपलं एवढं सोपं आहे का नाही दादा. आमचं कसं आहे ना, दिसल तर देवाच्या पाया आम्ही पडतो, दिसल तर देवाकडे आम्ही मागतो, पण देव काही द्यायला तयार. कारण देव तेव्हाच जेव्हा अधिकार असेल. आणि मला वाटत नाही आपला देवावर अधिकार आहे, कारण देवावर अधिकार घ्यायला देवावर प्रेम पाहिजे, आणि देवावर प्रेम असायला मनात त्याची श्रद्धा पाहिजे, आणि मनामध्ये श्रद्धा असायला मुखात त्याचं नाम पाहिजे, आणि मुखात त्याचं नाम असायला हृदयात तो असला पाहिजे. इतका अवघड उलटून कुठं पाहिजे देव, मनात पाहिजे. आणि महाराज जर एकदा देव मनात आला ना मग कुठं जायची गरज, कुठं जायची नाही. कशासाठी हो देवा तुझ्या मंदिरात मूर्ती तुझी बसत आहे माझ्या नित्यांतरात. जर तू आत आहेस, शंकराचार्य वर्णन करतात, देवा तू जर आत आहेस ना, करारविंदेन पदारविंदं मुखारविंदेन विनिवेशयन्तं वटास्य पद्मस्य पुटेशयानं बालं पुत्रं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरि मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. देव महाराज जर जिकडे तिकडे देव आहे ना तर काही बघायची गरज नाही, बरं मनात असला पाहिजे, त्याला मुखात त्याचं नाम पाहिजे. मी कीर्तनात म्हणलं देवाचं नाव घ्या, सगळ्या बायका घ्यायच्या पण एक धोपडी घेतच नव्हती. म्हणलं सगळ्या म्हणत्या तुला काय प्रॉब्लेम आहे, म्हणली महाराज मला लई लागली. म्हणलं कशाची, म्हणली इठल इठल म्हणायची. म्हणलं काय, म्हणली महाराज इश्य ती माझ्या त्यांचं नाव ऐकच त्यांचंही पण घ्यायचं नाही का. बायका इठल इठल म्हणायची आणि ती एकटीच म्हणायची पप्याचा पप्पा, कुणाचं लागून जाऊ. आणि तुम्हाला काय वाटतं तुमच्या बायकोचं तुमच्यावर लई प्रेम आहे?
तुम्ही नुसतं होय म्हणा मग पुढचं सांगते होय तर म्हणा. अरे लय अवघड आहे दादा, ज्याचं लग्न झालं नाही त्याला वाटतं कधी होईल कधी होईल कधी होईल. अरे ज्याचं झालं त्याला विचारा, लय लांब कशाला, आपल्या बापालाच विचारा, ती सांगाल काय मजा नाही. करू मग काय बा सगळे करतात. हे चौदार दादा तुमचं लग्न झालं का? विचारलेलं बरं असतं. झालं ना. आमचे चौदार दादा माळकरी आहेत, वारकरी आहेत, कीर्तनात चोप घेऊन उभा आहेत. अजून काय पाहिजे महाराज? ज्यानं चोप दिला तो चोपदार महाराज आहे की नाही? फक्त चोप चोप. हो हो चोपदार महाराज. मला सांगा तुमचं लग्न किती वेळा? लाजले हो लाजले. लग्न अशी गोष्ट आहे 70 वर्षात सुद्धा लाज होते, ताकदच होते काही म्हणा. चौदार महाराज लग्न झालं ते सुधरून घ्या सुधरून घ्या. मला चौदार महाराज तुमचं लग्न झालं तुम्ही परमार्थात आहेत. मला फक्त एवढंच सांगा, खरा आनंद कशात? परमार्थात का संसारात? परमार्थात फिक्स ना, बदलत नाही बरं. ठरलं तर ठरलं बरं. लॉक किया जाय, लॉक केलं महाराज. चला मला सांगा आनंद कशात म्हणले चौदार दादा? बोलत जाण कशाचा आनंद? परमार्थात. आता चौदार दादा तुम्ही मला सांगा, जर परमार्थातच आनंद आहे, जर आनंदच परमार्थात आहे, जर परमार्थातच आनंद आहे, जर आनंदच परमार्थात आहे, तर कीर्तन झाल्यावर तुम्ही कुठं जाणार? जाणार घरीच महाराज. कारण आम्ही सांगितलंय आसोनी संसारी जीवे वेगो, संसारी असावे आसोनी, पक्षी अंगणी उतरती टीका गुंतवणी राहती तैसे असावे. अरविंद हस्त करा. तुम्हाला कमळ माहिती? कमळ कुठं असतं? पाण्यात. पण कमळावर पाणी टिकत. चिकू माहिती? चिकू 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 चिकू. अरे झाडाचा तुमचा नाही, झाडाचा महाराज. चिकू चिकू फोडला बी चिटकत का? आयुष्यभर त्यात असतो, फोडल्यावर चिटकत. पण संसार असा आहे, सोड म्हणलं तर सुट. एक बाई लईच कठडी संसाराला म्हणली महाराज काय ती लेकरण काय ती नवरण काय ती सासू काय तो सासरा, आणि त्याला जेवर आले तो बी काय गुणाचा. प्रत्येक बाईला वाटतं, प्रत्येक वेळेस प्रत्येक बाई प्रत्येक भांडणात प्रत्येक नवऱ्याला प्रत्येक वेळेस वाक्य म्हणते. पटलं तर होय म्हणा. भांडणातलं ठरलेलं वाक्य मी हाय म्हणून. काय तुम्ही काय सगळे ब्रह्मचारी का? काय म्हणते बायको? मी हाय म्हणून दुसरी असती तर लय खुश होऊ नका. ती मनातल्या मनात म्हणतोय तू उलट मी दुसरी केली असती. तू काय जायला दुसरी काय? अरे काय लय प्रेम लागून गेलं का दादा? लय अवघड झालं. चल महाराज प्रत्येक बायको काही म्हणा आता मला तुमचं सगळं आवडतं, सगळं. नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणे तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण भाऊ सगळं मी समज, सगळं मी एकटी समज, मी काय काय समज. नवरा म्हणला तुझ्या पाया पण सगळं मी समजतो, तू फक्त तुझं तोंड समज. एवढं समजायचं जगाचं कल्याण होईल मला. सगळं आवडतं तुमचं, तुम्ही जे इकडलं तिकडं तिकडं इकडं करता ना लय अवघड. गजानन दादाचं लय चुकलं महाराज. काय सुद्धा गावात तेवढे पोस्टर लावायची गरज नव्हती. त्यांनी फक्त एका बाईला जाऊन सांगायला पाहिजे होतं, आणि तिला आवर्जून म्हणायला पाहिजे होतं तुम्ही सांगतो माझ्या खूप वाढलं सांगितलं असतं. चला विनोदाचा भाग सोडून द्या. नवरा बायको कधी पेट्रोल भरायला गेले बायकोला आत नेता का होता? कुठं सोडतं? पंपाच्या. त्याचं रिझन पंपावर लिहिलेलं असतं येथे आग लावणाऱ्या गोष्टी फक्त म्हणायला. त्यालाच कळलं मला समजून. पण मला म्हणायचं आहे काय, इथं का संसार वाईट आहे बघा बरे का. कधी कधी माय मावला तुम्ही सुद्धा विचार करत असाल माझ्या घरात पैसा राहत, माझ्या घरात सुख लागत. त्याचं एकमेव कारण आहे माझी माय. ज्या घरात शांती नाही त्या घरात समाधान आणि लक्ष्मी नांदत नाही. जर तुम्ही शांती ठेवली ना पैसा पाठी मागे लागली. वाणी रसवती यस्य यस्य श्रमवती क्रिया लक्ष्मी दानवती यस्य सफलम तस्य जीविता. फक्त तोंड स्वच्छ ठेवा, कचाल करू नका. जर एकामेकाची निंदा केली ना तर पैसा टिकणार. अनितीनं कमवलेला पैसा टिकत, मतदानाचा पैसा टिकतच नाही. जर तुम्हाला पैसा कमवायचा आहे ना
महाराज लोक असे डोळे झाकून मतदान तर करतात नुसत्या कॉटरीवरून कोंबडीवर विषय संपला. परस्परांना तुम्हाला असं सांगते बदला बरं, गरज आहे महाराज बदलायची. इथून पुढे सांगते, इथून पुढे गावातला 15 ऑगस्ट 26 जानेवारी कुठल्याच पुढाराच्या, कुठल्याच पैशाच्या लाचाराच्या, कुठल्याच भ्रष्टाचाराच्या हाताने फडकवायचा नाही. इथून पुढे गावातला ध्वज त्या कुटुंबाच्या हाताने फडकवायचा त्या कुटुंबातला पोरगा अर्मित आहे, कारण तिरंग्याची जाण त्यामुळे त्यांना माहित आहे की हातवर नेमण्यासाठी काय गमवावं लागतं. अरे त्या आईला विचारा जिनं पोटचा गोळा दिला, त्या बापाला विचारा ज्यानं म्हातारपणाची काठी दिली, त्या बायकोला विचारा ज्यानं कपाळीचं कुंकू पुसला, अरे त्या बापाला विचारा काय वाटलं असेल. दिवाळीच्या काळामध्ये 23 वर्षाचा जवान शहीद झाला दादा, आणि शरीरावर मोजता येणार नाही एवढ्या गोळ्या लागल्या होत्या. काय वाटलं असेल त्या बापाला. एवढ्या हाडामोसाचा पोरगा मोठा केला, शरीर वृष्टी कमावली, बुद्धीचा वापर केला, पण झालं काय. पण खरं सांगू, पांडुरंग न करो, पण कोणाचा पोरगा आर्मी जवान शहीद झाला ना, तर त्या बापाला कुणी विचारलं का हो रामभाऊ पोरग गेलं वाईट वाटतं. अरे वरमान करून सांगा, वाईट नाही स्वाभिमान वाटतो, कारण माझा पोरगा कुत्र्याच्या मरणानं नाही, देशासाठी वीर मरणानं मेलाय. देशासाठी जगता आलं पाहिजे रे. आम्ही काही देशासाठी जगतो का. आणि आम्हाला काही घेणं नाही देशाचं. आमचं कसं आहे, 500,000 दिले की आम्ही मोकळे दादा, आम्हाला काही घेणं नाही. काय करायचं आम्हाला देशाविषयी. कधी कधी आपल्यासाठी जे मेले ना ते वर बसून विचार करत असते. यहाँ कोई मरे वोटों के लिए तो कोई मरे नोटों के लिए. भगत सिंह सुखदेव भी सोचते होंगे हम भी मरे की हरामजादों के लिए. कोणासाठी मेलो बाबा, मरून फायदा आहे का. पण ज्यांच्यासाठी मेलो त्यांना किंमत आहे का. बिलकुल नाही. आता कोरोनाच्या काळात पोलीस झटले दादा, नर्स लोक झटले दादा, डॉक्टर झटले, एवढे कर्मचारी सरकारी झटले, आम्हाला काही घेणं होतं का. काही घेणं नव्हतं. ते तिकडं मेले काय आणि वाचले काय. आता तर तुम्हाला सगळे तरुण मंडळी तुमचं वय येतं तरी करा आणि बदला बरं का. तुम्ही काय आहात तुमच्या मोबाईलच्या डीपीवरनं, मोबाईलच्या प्रोफाईलवरनं कळतं. समजून घ्या. तुमचे डीपी प्रोफाईल आधी बदला. तुमच्या मोबाईलचा डीपी कुठल्या हिरोईनचा नसला पाहिजे. समजून घ्या, लक्षात घ्या. पोरांनो तुम्हाला म्हणून सांगते ऐका, मी आज प्रत्येक मुलामध्ये शिवरायांना बघते, पण कुठल्या वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. अरे वाईट गोष्टीत कधीच घसरू देऊ नका तुमचा पाय. दारू गुटखा जुगार असला करून तुम्हाला मिळतं तरी काय. अरे अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी मुलगी दिसली, तिला समजा तुम्ही तुमची माय, तुम्हीच असायला कलियुगातले शिवराय, तुम्हीच असाल दादा. तुम्हीच घराला फक्त नजर घातला ना शिकवा दादा. छत्रपती कोण होते. अरे काल परवा मी पोरगा बघितला, झेडेमार गाडी, असा पुढे झेंडा हातवर छत्रपती शिवरायांचा कपाळात चंद्रकोर व्हावा. मला वाटलं काय पोरगा आहे. माझं सुद्धा इम्प्रेशन मी म्हटलं काय पोरगा आहे. जसं त्याची गाडी पुढे गेली तसं माझं इम्प्रेशनच डाऊन झालं. त्यानं गाडीच्या नंबर प्लेटवर लिहिलं होतं, थोडी रिस्क आहे पण तूच फिक्स आहे. लागला गो तुला तुझ्या गाडीला. तू काय छत्रपतीचा मावळा. नुसते कोण बोलतात तुम्ही शिवराय, आम्ही तुमचे मावळे. आले तुम्ही 2 कावळे मावळे का तुमचे. मावळा कुणाला म्हणायचं. छत्रपती शिवरायांचा साधा सुद्धा मावळा युद्धात त्याचे दोन्ही हात केले. मावळा घरी बसला. मावळा घरी बसला करताच राजे भेटायला आले. अरे राजे भेटायला आले बघताच मावळ्याच्या डोळ्यात पाणी आलं. मावळा डसा रडायला लागला. राजे किंचाळले, अरे नाच वाटत नाही. हार हार मागो घोषणा कर, त्या मातीसाठी लढणार अशी शपथ घेतली होतीस. हात दिला मग रडतोस. मावळ्यानं उत्तर दिलं नाही राजा. हात दिला मग रडणार यातला मी नाही राजा. मी रडतोय त्याचं कारण आहे, आज माझ्या झोपीत माझा राजा माझा बाप शिवबा आलाय, पण त्याला मुजरा करायला या दुर्दैवाकडे हात शिल्लक नाही. त्या संतना डोळ्यात पण येते माझं असंच जगा. अरे असंच जगा. पोरापोरींनो चलायला लागलो ना चलायला. अरे 10 जणांनी सोबत चलावं. बसलो ना 10 जणांनी सोबत बसावं. अरे उठलो ना 10 जणांनी सोबत उठावं. आणि यदा कदाचित मेलोच ना, ज्यानं ऐकलं त्याच्या डोळ्यात खळखळ पाणी यावं. इतकं गोड जगावं महाराज. ते जगण्याला अर्थ आहे. आणि असा जो जगतो ना, मग आमचे नामदेव महाराज म्हणतात देवा, अरे त्याला आयुष्य द्यायला काही वाटत जर तू दुसऱ्यासाठी जगतोय, जर कर्म योग्य आहे ना, जर तू पांडुरंगाचा दास आहे ना, दास होता आलं पाहिजे. आणि दास व्हायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा गर्व सोडला. पण कशाचा गर्व करतो दादा. मैं नहीं मेरा नहीं ये तन किसी का है दिया, मेरा मेरा कहने वाले ये धन किसी का है दिया. आपलं काय आहे का. काही दिलं मग कशाचा. जे काही दिलं कुणी दिलं. कोण दिलं. काय मावल्या आतापर्यंत जे काही दिलं कुणी दिलं. कोण दिलं. सासऱ्यानं. कोण दिलं. हा सगळं झाल्यावर कोणाकडे जायचं. सुख कशापासून भेटतं. मग काळजी करायची गरज.
चिंता करायची गरज, सांगितलेलं ऐकायची गरज. धन्य माता पिता थयाची. काय करावं महाराज लेकरांना काय नाही. चला सरत आलं, पण काही म्हणा कालच्या पेक्षा आज लेकरं बी जास्त आहे, माणसं बी जास्त आहे. जरा जोरदार टाळ्या जरा तुम्ही कसं बरं वाटलं दादा. कालच्या पेक्षा प्रमाण जरा वाढलं, म्हणजे माझं ऐकतं हे मला तुम्ही तोंडाला नाही म्हणले तरी कळलं दादा की तुम्ही ऐकताय. कारण मी जे सांगते ते माझं नाही महाराज, विचार संतांचे, बाणी फक्त माझी. म्हणून चला, पण देवाला पाळतोय तर आधी दासत्व असलं. आणि तर रुक्मिणी मातेला देव दिसला नाही. तुमची आमची काय कथा बघा, रुक्मिणी मातेला देव नाही दिसला. बली प्रतिपदा माहित आहे, माहित आहे का? कधी असते? दिवाळीत. दिवाळीत आपण त्याला काय म्हणतो? पाडवा. पाडवा नीट बोल, बरोबर येतो. बली प्रतिपदा माहित नाही जमत. पाडवा, पाडव्या दिवशी कोण कुणाला वगळतं? कोण कुणाला? हा विचार आहेत. आता काय काय बहीण भावाला म्हणते, बायको नवऱ्याला. महाराज रुक्मिणी माता म्हटलं, स्वामी पंचारतीचं ताट करते तुम्हाला वगळ, ते पाडवा आहे आज. एकदा तुम्हाला वगळलं ना तुम्ही भक्तांना दर्शन द्यायला रिकामी. पांडुरंग म्हणला ठीक आहे. पांडुरंगाने मनातल्या मनात विचार केला, हिच्या मनात काय चाललंय ते तरी बघावं. रुक्मिणी माताच्या मनात पांडुरंगाने डोकावून बघावं. रुक्मिणी माताच्या मनामध्ये गर्व होता की माझ्यासारखी बायको नाही. देवाला भरपूर बायका, पण माझ्यासारखी सुंदर सुशील गुणवान बायको नाही. पांडुरंगाला कळलं, मनात गर्व आलाय. हिला वाटतंय की मी आहे, जिथं मी आहे तिथं मी नाही. पांडुरंग काय म्हटला? जिथं मी आहे तिथं मी नाही. रुक्मिणी मातेला पंचारतीचं ताट करावं, गाभाऱ्यात यावं, हे देवाला शोधावं. का? लाजले गे माया तत्त्वना गोबाळू, तत्त्वना गोबाळू, तिकडे पावे तिकडे, तिकडे पावे तिकडे चक्र. लाजले गे माया तत्त्वना गोबाळू, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोबाळू, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोबाळू. काय झालं महाराज? कस काय देव दिसला? कारण आता एका पांडुरंगाच्या ऐवजी हजारो पांडुरंग गाभाऱ्याचे. आता ह्यातला आपला नवरा कुठला? सगळे नवरे सारखेच. आता देव ओळखू आहे ना. रुक्मिणी माता मनातल्या मनात म्हणल्या असतील, देवा एकदा हात वरे करून सांगा तुम्ही कोण आहात. पुन्हा जिंदगीत म्हणणार नाही मी आहे म्हणून टिकली. पण पांडुरंग म्हणला असं ना, तर बस बोंब देत. कशाला म्हणली होती मी आहे म्हणून टिकली? देव काही ओळखू यायला तयार. मग काय व्हावं महाराज? विष्णुदास नामायाने तावे लिखून काय ब्रह्म ऋषींनी मारलेली लाच भगवंताच्या डाव्या हृदयावर आणि त्या चरण कमलामुळे देव ओळखू आले. सांगायचंय काय? जिथं गर्व आहे तिथं देव दिसत, आणि जिथं हरिदास आहे तिथं देव दिसल्याशिवाय राहत. मग व्हायचंय काय? विष्णुदास हरिदास. कारण एकदा दास झाला की तुम्हाला तुमची काळजी करायची गरज. संत तुमची काळजी करतात दादा, आणि किती काळजी करतात त्याला काय? फक्त तुम्हाला प्रेम तर करीच देवावर, बाकी काहीच करायचं नाही. आणि खरं सांगू, एक तर आयुष्यभर आपल्याकडे कमी येणार आहे, हे जाणार आहे. देह जागील त्याशी आयुष्य थोडंच असावं, थोडंच पण गोड असावं. अरे गर्व नसावा, अहंकार नसावा, आयुष्य थोडं असावं पण गोड असावं. मला छत्रपती शिवराय 50 वर्ष जगले महाराज, पण काय जगले? असा एकच राजा होता महाराज, एकाच. शिवने शिवबाच्या
अरे दैवत छत्रपती कारण मला माहित आहे जर छत्रपती नसते ना हे कीर्तन करायला सुद्धा परवानगी घ्यावी लागली असती. कशी माहिती आहे जहापना हम थोड़ा कीर्तन करना चाहते हैं आपकी मर्जी हो तो कर ले ही अवस्था तुमची आमची असते. आठवा दादा कोण राज आहे वैवर्ष 5 गावात तमाशाचा तंबू आला. मासाहेबांनी सांगितलं राजांनी विचारलं मासाहेब हे काय 5 वर्षाच्या निरागस लेकराला माझ्या आईनं सांगावं काय. मासाहेब सांगतात बाळराजे तुम्हाला राजा व्हायचंय पण बाया नाचवणारा नाही बाया वाचवणारा राजा व्हायचंय. छत्रपतींविषयी कथा. अरे बऱ्याच लोकांना बऱ्याच गोष्टीचा नाद असतो. कोणाला ह्याचा कोणाला ह्याचा लय नाद. तसं मला बी एका गोष्टीचा लय नाद. तुम्हाला म्हणून सांगते ऐका अरे सागराचं पाणी कधी आटणार नाही आकाशाची उंची कधी मिटणार नाही. श्वासात श्वास येतोपर्यंत छत्रपतींचा नाद कधी सुटणार नाही. नाद है नशा है नशा. अरे वैद्य ने हमें बीमार लिख दिया रोग पूछा तो हिंदू धर्म से प्यार लिख दिया. शुक्रगुजार रहेंगे हम उस वैद्य के जिसने दवा में छत्रपति शिवाजी महाराज का नाम लिख दिया. करायची ना नशा तर याची करा काय करतात नशा. एवढी एवढी लेकरं पेटतात. अरे परवा दिवशी तुम्ही त्या एका जिल्ह्यात बघितलं इंजिनियर कॉलेजचे पोरं पुरी दादा पुरी सुद्धा सिगरेट वाढते ना. पुरी सुद्धा मला घेत वाटतं ह्यांचे मायबाप काय काशीला जातात काय की ह्यांना घरी म्हणजे आपले लेकरं काय करतात हे आपल्याला कोण नाही. थोडी तरी जाणीव असली पाहिजे नाही. जाणीवच नाही मला. चला जाऊ द्या चला जागी आल्या मायबापा हो करा जाई इच्छा हा. आज प्रत्येक मुलगा शिवराय होईल फक्त विचार स्वच्छ पाहिजे नजर स्वच्छ पाहिजे पण आयुष्य थोडंच सगळं थोडंच पण गोड असं. आमच्या ज्ञानोबा आहे 22 वर्ष जास्त नाही बरं का. तेही कशामुळे एकदा मुक्ताईने थांबवलं यमाला एकदा सोपान दादांनी थांबवलं यमाला एकदा निवृत्ती दादांनी थांबवलं यमाला आणि मग ज्ञानोबा राय म्हटले आता बस आता जायची वेळ आली दादा. हे संतांच्या हातात आहे.
लक्षात घ्या. पण आपलं जीवन आपल्या हातात नाही. नाशवंत देह जाणार सकाळ आयुष्य खातो काळ इतना एक दिन पतले ना पड़ेगा शम्मा बुझ जाएगी चलते चलते सांस रुक जाएगी चलते चलते साथ देती नहीं किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का. मग घालायचं तर देवाच्या नामात घाला ना अरे करायचं तर देवावर प्रेम करा. पोरापोरींवर काय प्रेम करायचं दादा? हे काय प्रेम आहे का? हे प्रेम नाही दादा. हे प्रेम नाही, फक्त वासना आहे. प्रेम प्रेम सांगते तुम्हाला, ऐका. 70-75 वर्षाची म्हातारी दारात सुटून भगवंताची रांगोळी काढते. उद्धव आलाय. उद्धवाने विचारलं, आई काय गोड देव काढलाय हो? असं वाटतंय डोळ्यासमोर देव उभा आहे. एवढा सुंदर देव काढला तरी कसा? गवळण म्हणली, अरे उद्धवा माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त प्रेम माझं त्याच्यावर. काय सांग तुला? आणि जर माझं एवढं प्रेम त्याच्यावर आहे तर त्याला रांगोळी काढायची काय आवड आहे? उद्धव म्हणला, एवढं प्रेम? म्हणे मग अहो एवढं प्रेम आहे तर देवाची रांगोळी चुकली कशी? गवळण म्हणली, मरण मरण पण रांगोळी चुकणार? उद्धव म्हणला, चुकलं ना आई. काय चुकलं? अगं एवढा सुंदर श्रीकृष्ण काढला माझी माय, पण श्रीकृष्णाला पायच नाही काढले. गवळण म्हणली, येड्या मी पाय काढायचे विसरले नाही, मी पाय काढलेच नाही. उद्धव म्हणला, उगं चुकीवर पांघरून घालायचं मग काही म्हणू नका. आता पाय न काढायचं काय सिद्धांत लावायचा? देवाला पाय आहेत का नाही? का बरं नाही काढायचे? गवळीनं डोळ्यात पाणी आणून सांगितलं, अरे उद्धवा त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला. तिथं त्याचे पाय धरणं माझ्या हातात नव्हतं. पण अरे उद्धवा जर मी रांगोळीत पाय काढले आणि इथून निघून गेला तर कोणाकडे बघून जगू रे उद्धवा? रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. विचार करा, वास्तविक प्रॅक्टिकल. रांगोळीतला देव जाणार आहे का? पण प्रेम इतकं आहे की देव नजरेच्या आड होऊ नये हा अट्टहास आहे. एवढं प्रेम पाहिजे महाराज, प्रेम. अरे मंगळवारच्या भिंतीखाली चकोबऱ्यांचा मृत्यू व्हावा, साक्षात पांडुरंगाने रडावा, नामदेवरांना विचारावं, नामा माझा चुका गेला रे, कमीत कमी त्याची हाडं तरी माझ्याकडे आण. नामदेवरांना संघ देवा वेडायस का? हजारो माणसं मेली, चकोबऱ्यांची हाडं कशी ओळखायची? सगळ्यांची हाडं सारखीच. देव म्हणला, नामा प्रत्येक हाड कानाला लाव, त्या हाडात विठ्ठल विठ्ठल असा जयघोष शैल नामा. ते हाड माझ्या चकोबऱ्यांचं असेल, काय प्रेम असेल दादा. प्रेम म्हणायचं, याला भक्ती म्हणायची. दे रे हरी पलगा घरी असं जमत नाही दादा. जमत का हो? नाही जमत दादा. आम्हाला आमच्या घरी पाहिजे दादा, असं नाही जमत. अरे कुठलंही कर्म केल्याशिवाय फळ भेटत. उद्यमेन ही सिद्धंती कार्याणी मनोरथ है, नाही सुप्तस्य सिंहास्य प्रविशन्ति मुखी मुखः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडात स्वतःहून कधी हरिण जात नाही. माणूस कर्माने बांधलेला आहे. अदश्च मूलाने निसंततानी कर्मानं बंधीनी कर्मणे असे फक्त योगी दादा. योगी तोही करीती परी कर्मे तिने बंदी जाती. जी सांगली आहे संगती अहंकाराची. जिथं अहंकार नाही तिथं कर्म नाही, जिथं अहंकार आहे तिथं कर्म आहे, जिथं कर्म आहे तिथं फेराय, जिथं फेराय तिथं देव लवकर येणार. मग ह्या आयुष्याचा सुटका पाहिजे असेल ना, पण मी काय म्हणते, तू
नामदेवराय आयुष्य मागतायत, त्याचं कारण काय? कारण संतांना आयुष्य एकाच गोष्टीसाठी हवं असतं. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, तुझी चरण सेवा. देवा, आयुष्य एकाच गोष्टीसाठी पाहिजे की मी तुझ्या जवळ असावं आणि तू माझ्या जवळ असावं. तुझ्या चरणाची सेवा करण्यासाठी मला आयुष्य हवं. आम्हाला हवंय आयुष्य, पण पैसा कमवाय, बंगले घ्याय, गाड्या घ्याय, ह्यासाठी आयुष्य नकोय दादा, बरं का? तुझ्यावर प्रेम करण्यासाठी आयुष्य हवंय. आणि एकदा ते ज्याला कळलं ना, तो दास झाला. आणि जो दास झाला ना, त्याला मागायची गरज पडत नाही. सुदामाच्या घरी खायला अन्नाचा कण नव्हता. सुशीला रडून सांगतेय, स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, अहो मागा ना, देणार नाही का? सुदामा सांगताय, मला माहित आहे की त्याला माहित आहे मी कुठल्या अवस्थेत आहे. आणि जर त्याला माहित आहे तर तो माझी परीक्षा बघतोय. आणि जर तो माझी परीक्षा बघतोय तर मी आयुष्यभर असा राहील. पण मागणार, आणि या न मागण्यामुळं मुठभर पोहेच्या पतल्यात अख्खी सोन्याची सुनते ही तोडे चले आए मोहन लगाया गले से सुदामा को मोहन लगाया गले से सुदामा को मोहन हुआ रमणी को बहुत ही अचंभा ये मेहरान कैसा अजीब है अरे कमीच पडतं. आम्ही लोकांचं घेतो, पण लक्षात घ्या, लोकांचं वाटोळं करायला गेला आपलं झाल्याशिवाय नाही महाराज. मग काड्या लावायची कामं करू नका बरं. तुम्ही मला सांगा, आतापर्यंत सगळ्या गोष्टीचा भाव वाढला का नाही? दुधाचा, दारूचा, जमिनीचा, धान्याचा, फळभाज्या, फुलभाज्या, सगळ्या गोष्टीचा भाव वाढला. पण एका गोष्टीच्या भावात एवढी काय वाढ झाली नाही, ती म्हणजे काड्याची पीठ. डबड डबड, माचीस माचीस, हा असंच महाराज बरं. ती पहिली 8 आण्याला होता, आता लय झालं रुपयाला. ह्याच्या पलीकडं नाही. त्याचं कारण आहे, डोक्यात घ्या, आग लावणाऱ्याचा भाव कधीच वाढत नाही. हे जगातलं त्रिकाल सत्य. आग लावायचे धंदे करूच नका, तुमच्यामुळे भांडणं वाढतात. आणि तुम्ही लाविता का तर पुढचं तुम्हाला पुढं जाईल हे बघ खपत. लोकांचं वाटोळं करायचा तुमचं झाल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला सासू माहिती, सासू तुमच्यातल्या कशा तोंडांत बरे वाटत. सासू सुनाचं भांडण, सुनबाई फटफट भांडण, कशा म्हाताऱ्या खोलल्या. म्हातारी तर लय आतल्या गाठीत, तुम्हाला माहित नाही. म्हाताऱ्या मला तुमचं सगळं पटतं, पण एकच पटत नाही. तुमचं एक वाक्य असतं, माझ्या जमान्यात नव्हतं हा की डंगरे गोळा. आणि तुझ्या जमान्यात नव्हतं म्हणून काय आम्हाला मारिती काय? तुम्हाला म्हणून सांगते पुरी सोडीनं एक गोष्ट आहे. मी पोरगी म्हणून सांगते, ऐका बरं का, 3 गोष्टी केल्याशिवाय तर लग्न करायचंच नाही. शिक्षण झाल्याशिवाय लग्न करायचं, संस्कृती कळल्याशिवाय लग्न करायचं, आणि स्वयंपाक आल्याशिवाय. आपला उतारा लोकांच्या मुळावर नाही नगच महाराज. काय केलं? आणि पोरीनं एक सांगते, जर आपली चूक नाही ना, आणि आपण कोणाकडे बघायचं नाही, ज्यांना आपल्याकडे बघून त्याला सोडायचं नाही. आणि जर आपली चूक नाही ना, तर आपल्या बापाला खाली मान घालू द्यायचं नाही. तुम्हाला म्हणून सांगते, जर पोराचा बाप लय तोंड वासून हुंडा मागायला ना, बरं, पोराचा बाप लय तोंड वासून हुंडा मागायला ना, त्याला म्हणायचं तुझ्या पोराला फक्त आत पाठव. त्याला आत न्यायचा, आतल्या खोलीत न्यायचा, कडी लावायची, कोपऱ्यातला बाबू घ्यायचा, पण असं ठोकायचा. एकट्यात काय करेल, काय गप मार खातोय. बॉब लावतो कुठं महाराज, आपली चीज जायचं काम. ती फक्त 4 पोरं डुडू करीतो महाराज. एकट्यात काय दम नाही त्याच्यात. हाणायचा ना, आपल्याला दम लागला की सोडायचा. मग ती बाहेर आणून निसता पापा लावते. पापा
भेडीचं नाही नव तरुणी न कंबर कसून उठा ग हुन्ना मागे त्याला अवघड झालं रे जीवन नारीच अवघड झालं रे जीवन नारीच केलं घ्यायचंच नाही. मी तुम्हाला सांगते अर्जनाची नाही माना स्त्री बाळगा हा काम करायला मुलगी आणायची भोग भोगायला बायको आणायची नाते जपायला स्त्री आणायची किती नाते तुमची तिने जपावी अख्खा संसार तुमचा तिने झेलावा आणि तुझ्या बापाकडनं तुम्ही हुंडा घ्यावा. गरोदर राहिली जा माहेरी दिवाळी आली जा माहेरी जरा तरी सुधरा. आणि स्वाभिमानी आज चालताना का कुत्र्यासारखं जगून येऊ कुत्रा आहे का माणूस आहे ना तू आणि तुला तुझी बायको सांभाळायची अक्कल नाही तर करतो कशाला एक भागवा कापडा हेड ना बोंबलत कशाला लग्न करतो महाराज. जर सांभाळायची अक्कल नाही तर करायची. आणि तुम्हाला 2-4 गोष्टी दिल्या बाद झाल्या मला जीन्स पेटी बसाय पटपटी खायला पटपटी प्यायला हातपटी खर्चाय बापाची सोसायटी तुम्ही त्याच्यावरच जगले आतापर्यंत. पोरांनो इथून पुढं एकदा तुमचा 18 कंप्लीट झाला ना तुमच्या अंगावरचं शर्ट तुमच्या पायातला बूट तुमच्या अंगाघरची गाडी आहे बापाच्या पैशाच नसली पैसे अरे जगा ना थाटात जगा अरे प्रेम करायचं बिंदास करा. तुम्ही तर काय दातपडक्या डांगऱ्यानं करायचं का थाटात स्वतः तुम्हीच जगायचं. बाटाशिवाय तर चप्पल नाही टायटनशिवाय तर घडी नाही आयफोन शिवाय तर फोन नाही अरे बुलेट शिवाय तर गावात फिरायचं नाही. पण एक गोष्ट आहे जे काही कराल ना स्वतःच्या जीवावर करा कुत्र्यासारखा बापा जीवावर तुकडे म्हणू नका दादा स्वाभिमानी झाला. आणि जो स्वतःचा व्यवसाय करतो स्वतःचा व्यापार करतो आपल्या बापाला थाटात सांभाळतो स्वतःने घेतलेल्या गाडीत बापाला फिरवतो स्वतःने घेतलेल्या कपड्यात बापाला सजवतो आणि स्वतःने बांधलेल्या घरात बापाला ठेवतो ना त्याला वेगळा परमार्थ करायची गरज नाही. पांडुरंग त्याच्या बापात जरा शिका कमवायला शिका कारण इथं पैशाला लय किंमत आहे. शिका कमवायला शिका पोरांनो जगताना थाटात जगा कारण आपण अशा मातीत जन्माला आलोय ज्या मातीत आपल्याला लाचारी करायची शिकवली. अरे आपण त्या मातीत जन्माला आलोय त्या मातीत शंभूराजांसारखा राजा होऊन गेला. मुघलांनी बांधलेले शंभूराजे साखरनिंदांनी बांधलेले शंभूराजे अरे झाडाच्या साडी काढतात तशा अंगाच्या साडी काढाव्या एकाच्या ओढच्या ओढ अंगातून व्हावे. अरे प्रत्येक अवयव रोज कापला जावा आणि राजाला एकच प्रश्न विचारावा सांभा हमारे सामने झुक जाओ इस तख्त का शहंशाह बना देंगे. राजाने सांगेवारे नाहीच जमणार. कसा नाही जमत बघू आज नाही उद्या बोलशील उद्या नाही परवा बोलशील परवा नाही तेव्हा बोलशील आणि कधीपर्यंत सहन करशील. प्राण कंठापर्यंत आलाय आणि नजर खाली गेला तयार नाहीये सांभा. काय करा सलई घ्या आधीच चला आणि लालबुंद सलई नजरेत घुसवा. कशी नजर खाली करत नाही बघू नजरेच्या आरपार सलई जाणार आहे नजरेच्या जवळ गेली प्राण कंठापर्यंत आलाय. राजाला पुन्हा एकदा विचारतात सांभा आखरी बार पूछ रहा हूं जिंदगी से हाथ कवा बैठोगे बात मान लो सिर्फ नजर ही तो झुकानी है. राजाने सांगितलंय नालाय का अरे काय मारायचं ते मार काय माझ्या जीवाची लाईलाय करायची ते कर. तुम्ही अंगात शिवाच्या रक्ताचा कण आहे सगळे श्वासात श्वास आहे तर हा शिवाचा छावा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्या समोर नजर झुकावणार नाही कारण माती हिंदू धर्माच्या असेच जगा. मी तर म्हणते देवानं मला कुत्र गेलं तरी हरकत नाही दादा मी कुत्र होईल पण छत्रपती शिवरायांच्या वाद्यासारखं कुत्र होईल एकनिष्ठ आणि प्रामाणिक जगा. थोडं कमी कमवा काय लोकांचं आपलं करतं काय गरज आहे आपल्याला भोगावं लागतो. 2-4 बेडकं होती बेडकं त्यांनी ठरवलं पर्वत चढायचं. पर्वत चढायला सुरुवात झाली खालच्यांची आग झाली जे खाली होते त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केली चढमत गिर जायगा. दोघा तिघाचा धीर सुटला ते पडले जे पडले त्यांना अजून वाईट वाटलं पडल्यावर लय वाईट वाटतं कळलं त्यालाच कळलं महाराज लय वाईट वाटतं पडले त्यांना अजून वाईट वाटलं त्यांनी वरच्याला सांगायला सुरुवात केलं चढमत गिर जाएगा गिर गया तो बहुत लग जाएगा. वरच्यानं विचार केला लय लांबून पडण्यापेक्षा हाय तिथलंच पडावं लागेल सगळेच पडले पण एक बिडू पर्वताच्या टोकावर जाऊन उभा राहिला. सगळ्यांनी विचार केला एवढा वाढला एवढा ताणला तरी हा कस काय वर गेला. वाढकर जो बेडूक वर गेला तो कानानं बहिरा ऐकूच जवळ खालची त्याला म्हणायची चढमत गिर जायला
त्याला असं वाटायचं हे हात वरी करून मला म्हणताय चर्चा चर्चा चर्चायला द्यायचं नाही, जिद्द ठेवायची दादा. अरे काय कोण वाकडं करू शकत नाही, काहीच नाही, सगळं त्याच्या हातात आहे. आणि लोकांचं काय येऊन बसले दादा, लोकांचं लय अवघड. लोक बोलण्याशिवाय राहा, माळ घातली तरी बोलतात आणि दारू पिली तरी बोलतातच. गोरी बायको केली लोक म्हणतात बरी दिली, काळी केली लोक म्हणतात बरी केली, मग काय ब्रह्मचारी राहू का? लोकांचं ऐकलं तर बायको करणं मुश्किल, तुम्ही काय घेऊन बसले दादा? इकडे म्हणजे कीर्तनातला घेऊन आठवलं दादा, अमेरिकेचं कुत्र भारतात आलं, भारतात. मग भारतातल्या कुत्र्याने विचारलं काय रे कुत्र्या, तुझं पुत्रच होतं महाराज. विचारलं काय रे अमेरिका सोडून भारतात कशाला आला? ते म्हणला जे भारतात आहे ते कुठंच नाही. म्हणला काय आहे भारतात? मला इथं कुणालाही कुणावर भुकायचा अधिकार कुठे घेऊ? जर त्यांचं कामच ते तर काय भेटता? मला सासूनाची भांडणं लागली, आला जागेवर सोनगिरी नवऱ्याकडं. नवऱ्याला म्हणले येऊ का? एकतर घरात ती राहिली नाही तर मी राहिली. सुना बी लय आलं, सुना स्वयंपाक शिकावर का पुरी म्हणून. पुरी स्वयंपाक शिकत नाही त्याचं एकमेव कारण आहे माझी माल. तिला वाटतं बाई ऋतुजा, अगं ऋतुजा तू कशाला तुझे कोमल कोमल हात पिठात घालती? तू MBBS, तू इंजिनिअरिंग, तू पॉलिटेक्निकल करती, मी आहे ना खंबीर तुझी आई स्वयंपाक कराय. अगं डंगरे लगीन झालं काय तू जमलं का ती असं? लग्न झाल्यावर ती आई कोण असते? जगदंबेचा दुसरा अवतार. आणि ती गोडीत सांगते जेव्हा सासू चिडत तेव्हा हिला आई आठवते. मग ऋतुजा म्हणते आई अंबाबाई मला कशी ग पावली, चपाटे गाई नंबर म्हणून सासू आता धावून ना तर काय बाबाही माहिती ना. पण सुनलंय आलं सुनवंती आई, ओ आई तुम्ही माझ्या आत्ती नाही, तुम्ही माझ्या आई. लग्न होईपर्यंत ती माझी आई, लग्न झाल्यापासून कावळा शिवेपर्यंत तुम्हीच माझी आई. म्हातारी बोलली, म्हातारी म्हणती लोकांचं लिखून तू वय बाजूला उरलं काय महाराज इतकं आवड. सुन गेली नवऱ्याकडे, नवऱ्याला म्हणली तिचं ना आपलं जमत, एकतर तिला घरात ठेवा नाही तर. नवरा म्हणला दोघीची मला गरज आहे, काय केलं म्हणजे माझ्या आईला सांभाळशील? बायकोच ऐकावं लागतं. इथं एवढे पुरुष मंडळी या काही पट्ट्यानं हातवरी करायचा, त्यांना सिद्ध करून दाखवायचं की लग्न झाल्यापासून आतापर्यंत मी बायकोचा एकही शब्द ऐकला ऐकूच वाढतं गेली. एकतरी ज्याची हित आहे त्याची तर कापूच नाही. कुणी राजा तुझ्या घरचा काय सांगायचं? अहो बायकोला पदवी लागते, आपली पदवी लागते की नाही? मास्तर असला, पाटील असला, डॉक्टर असला, वकील असला, महाराज असला, बुवा असला, नाही इथं नाही लागत महाराज बुवा वारा टेन्शन नाही. चला जाग्यावर मग महाराज ऐकून घेत जाऊ नका, थोडंफार ऐकायचं पण नाही महाराज. काय सोपं आहे का महाराज? आता ही कलाकार वगैरे दिसतात, बायको विचारून यावं लागतं. सप्ता घेऊ म्हणजे बराच दिवस झाला बाहेर होतो. मग ही कोण व्हिडिओ कॉल कर, ती कोण व्हॉइस कॉल कर महाराज. नाही अवघड असतं काय सांगायचं. आमदार खासदार कीर्तनकार बायको गबगा काही चलत नाही. चला जागे. मग महाराज सोनाराकडे म्हणले हो का त्यांना ठेवा, त्यांना ठेवायचं तर मला नाही, मला तर त्यांना नाही. ती मला दोघीची मला गरज आहे. काय केलं म्हणजे माझ्या आईला सांभाळची, म्हणजे माझ्या बी आईला आणा, मग तुमच्या आईला सांभाळते. बायकोच ऐकावं लागलं. हिची आई आणली बाई, ती बाईच्या अंगात किती नखरे हो, किती नखरे. उत्तर हिकून यायचं, हिकून कसं काय यायचं? अनुभव बरं खूप वाढखं. आमच्या अंगात 36 असतात, तुम्हाला बरोबर माहिती. तुमच्या अंगात 72, 36 दुनिये डबल धमाकाच असतो. दिसत नाही, पुढे गेल्यावर दिसत. बाई ती बाई महाराज स्वतःच्या आईला दुधाचा चहा द्यायची, ह्याच्या आईला कोरा द्यायची. तिच्या आईला घरा झोपायची, ह्याच्या आईला दारू झोपवायची. त्याच्या आईचं झाड करायची, ह्याच्या आईचा काटा काढायची. तू द्वार कर तसं समजू
मराठी भाषा आहे वळण तशी. तुमची आईला म्हणणार तरी काय मारत नाही बरं का. आईच म्हणणार आणि काय म्हणणार दादा बघा. ते आता सोलापूरकरांना नाही झोपायला लागलं महाराज, कारण आपल्याला याचा खरा अर्थ माहिती आहे. चला ती काही शिवी नाही महाराज, मराठी भाषा आहे वळण तशी वळते. तिची आई तयार झाली, नवऱ्याची वळून गेली. नवरा म्हणला बाई तो दोन मता समान होत नाही, तो एक काम करू होते तरी एका समान माझी समजते तुझ्या यावे मग माझी काय करायचं मारू. बरं म्हणलं टाकू मारू. कधी मारायची चांगल्या उठ कशाला म्हणली आज रात्री 12 वाजताच मारायची. कशी मारायची दगड घ्यायचा डोसक्यात घालायचा म्हातारी बोल. कोण मारायची बोलत जा. कोण मारायची कोण मारायची कधी मारायची? आज रात्री कुठे गेले गजानन दादा? अरे ते रोहनला पाठवून दे. तेव्हा गजानन दादा आज रात्री 12 वाजता जर काय पंचक्रोशीत घडलं आपल्यावर टाकलायचं बरं का. पोलीस आहेत आपल्यावर टाकलायचंच नाही महाराज. तुमची तुम्ही बघून घ्यायचं महाराज ठरलं की मारायची. 12 वाजता होती 72 नकरेवाला 11 वाजता त्यांना घरात नाही आणली. दारात ती निघली घरात. आता मला चल मार. त्यासाठी तिला काय मध्ये घातलं तिला काय गोंधळ घातला. तिला दगड घेतला नवऱ्याच्या आता तिला म्हणजे मारा. नवरा किती कडू. नवरा म्हणला कशी जरी आली तरी माझी आय हाय म्हणला. बरं म्हणली मीच मारते. माझी कुठं आई आहे तिला काय माहिती टाकून टाकायची कोणाची आई. तिनं दगड घेतला म्हातारीच्या डोसक्यात. म्हातारी जागेवर खलास. पोत्यात बांधली पुरात घेऊन सोडली. गपचूप बसवत नाही पण बाईची जात ग बसत. हिनं पहाटे 5लाच उठली, ताकाचा डेरा घेतला, रवी घेतली, घुसवण करायला सुरुवात केली. गपचूप करत होती ना. गाणं म्हणत करायची. काय गाणं म्हणायची? ताक करते खरा त्यांनी माझं मॉडेल लयच होतो आलं. ह्याच्याकडे बघायच पाहिजे. त्यानं मी चरवी घेतली ना म्हशी पशी आला काय का बसतंय. मोठ्या मोठ्यानं गाणी म्हणत धार काढायचं. पुरुष मंडळी लक्ष देऊन काय गाणं म्हणायचं? धार काढतोय दारात महिला मंडळ. आता मला नव्हतं सांगायचं. मला सांगायचं काय होतं? तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. केले कर्म झाले त्याची भोगा आली उपजले मेले. आज जागेला पंजा मेला बाबा मजनात गेला. पाहता पाहता नातू पंतू तोही सगळं कर्मावर आहे. आपलं आयुष्यही आपल्या कर्मावर अवलंबून. पण नामदेवराय म्हणले देवा नको. जे तुझे दास आहेत ना त्यांना कर्माच्या जोरावर नको. जे तुझे दास आहेत ना त्याला माझ्या आशीर्वादाच्या तुझ्या आशीर्वादाच्या जोरावर. आमचं मागणं आहे म्हणून आयुष्य दे. पण ठीक आहे देवा तू म्हणतेस तर आयुष्य देतो. देव म्हटला देतो पण किती?